पाणी आहे हे म्हणजे वेळ झाली, दूध नाही काढलं तर आपल्या पण दूध गळतं का असं खाली? तर फायनली गाडी पार्किंग मध्ये लावलीत. चला आपण जातोय 2-3 दिवसासाठी फिरायला. कुठं जातोय ते तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळानंतर. तर चला निघूयात. लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस. चला फायनली मामाच्या गावाला जातोय काही कामानिमित्त. विचार केला एक ब्लॉग शूट करू. सो फायनली ट्रेन निघालेली आहे. खूप दिवसानंतर जातो मामाच्या गावाला. गावाला जाण्याची एक मज्जाच वेगळी असते. 8 hours later. थेट बागेतून. कुठून? थेट बागातून. कुठल्या? द्राक्षाच्या. खायचे द्राक्षे हे बघा. तर मित्रांनो आम्ही बागेमध्ये आलो होतो. काल पूजा होती बागेची. त्याच्यामुळे गावाला येण्याचा योग घडला. लहानपणी खूप गावाला यायचो पण आता काय पॉसिबल नाही जॉब वगैरे.
तर मित्रांनो बागाची भरपूर सैर केली, द्राक्ष पण खातोय. खरंच खूप गोड आहेत द्राक्षे. पण काही पण म्हणा, गावाकडची आणि शेताकडची मजाच वेगळी असते. आपण सिटीमध्ये जी लाईफ जगतो ती खूप वेगळी आहे आणि गावाकडची लाईफ खूप वेगळी. आनंद आहे गावाकडे, आनंद. 2 दिवसासाठी आलो आहे, जास्ती सुट्ट्या नाही आहेत. बट एवढा भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. खूप दिवसानंतर आलो गावाकडे. हे बघा, आपल्या इथं आपण किलोनं विकत घेऊन खातो आणि ते डिगेच डिगे, कितीही खावा, काही करा. सगळेच गोड आहे. झालं काही थोड्या दिवसानंतर ही बाग जाईल, म्हणजे विक्रीला येतील. आता हे सर्व पिकतायत, हे बघा. घनता बघा किती जास्त आहे. एक घड कमीत कमी 1 किलोचा आहे. तरी हे छोटे आहेत, त्या साईडला गेलात ना भरपूर मोठे आहेत. हे बघा छोटे छोटे. मस्त. तर मित्रांनो, ह्या बागाची लागवड आजपासून 1 वर्षापूर्वी केली होती. स्टार्टिंगला हे कलम केलं गेल्यानंतर मी काय स्टार्टिंगला होतो इथं, त्याच्यानंतर मी रिटर्न गेलो होतो वापस मुंबईला. त्यानंतर पूर्ण 1 वर्षानंतर येतो, ज्यावेळेस बाग पूर्ण प्रॉपर बनलेली आहे. आता येणाऱ्या 15 किंवा 20 दिवसात ही विकली जाईल. द्राक्ष विकले जातील सगळे मार्केटला. तर अशाच खूप काही बागा आहेत आपल्या इथे. काही वर्षांपूर्वी केळीची बाग होती, केळीची बाग काढल्यानंतर आता द्राक्षाची बाग केली. अजून भरपूर काही बागा करायचा प्लॅन आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातील सफरचंद, महाराष्ट्रातील ॲपल बघायचे असतील, ड्रॅगन फ्रूट बघायचे असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ शकतो त्या गोष्टीचा, की ॲपल कसे आले महाराष्ट्रात आणि भरपूर काही गोष्टी. आमच्या इथे धाराशिव उर्फ जुनं नाव उस्मानाबाद या जिल्ह्यातील आमचे काका आहेत, सावंत काका म्हणून. त्यांच्या इथे आंब्याची, पुन्हा चिक्कूची, द्राक्षाची आणि बेस्ट म्हणजे त्यांनी स्वतः सफरचंदाची बाग केलेली आहे. आणि त्यांच्या इथले ॲपलही खूप चांगले आहेत. तिथेही भेट द्यायची मला. जर पॉसिबल झालं तर ह्याच वेळेस भेट देईन, किंवा इन केस मग नेक्स्ट टाईम कधी आलो तर भेट देऊ शकतो. जर तुम्हाला ते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला नक्की कळवा. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हा बघा, हा पंखा आहे. हा पक्षी आले ना द्राक्षाला, काही पक्षी चोच मारतात किंवा पिकासाठी पक्षी त्रास देतात ह्या पिकासाठी, तर त्याच्यासाठी हे लावलेलं आहे. त्याच्यावरती घुंगरू बांधलेले, ते एक प्लेट आहे आणि एक पंखा आहे. तर जशी हवा येते तसं त्याचा आवाज होतो. आता सध्या एवढी हवा नाही आहे, आता चालू झाला होता. बट थोड्या वेळानंतर जेव्हा हवा सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा तिथं चेअर पण आहे. असंच बागात बसून बागाची राखणी केली जाते. साईडने साड्या लावलेल्या आहेत, थंडीचा अभाव जास्ती द्राक्षांवर पडू नये म्हणून. अजून भरपूर काही गोष्टी आहेत, हे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला द्राक्षाच्या बागेतला व्हिडिओ कसा वाटला? ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलू शकलो नाही. ह्या बागेबद्दल कुठली डिटेल हवी असली कोणाला, कुठल्या शेतकऱ्याला किंवा अजून कोणाला, तर कॅप्शनमध्ये मी टाकन. जर तुम्हाला काही हवं असेल या बागाबद्दल, की कसं लावायची, काय करायचं, कसं संगोपन करायचं,
आणि भरपूर काही गोष्टी, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. काही व्हिडिओ हिंदीत असतील, काही व्हिडिओ मराठीत असतील, बट इट्स ओके. कारण की गावाकडे आलो होतो तर हिंदीत व्हिडिओ बनवणं मला योग्य वाटलं नाही. बिकॉज हिंदीमध्ये मी हे सर्व नाही सांगू शकत जास्त, माझी हिंदी एवढी प्रॉपर नाही आहे. तर चला भेटूयात असेच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. वेट कुठं जात आहे? व्हिडिओ अजून संपलेला नाही. चला तुम्हाला गोट्यातल्या गाई दाखवतो. तर पारंपरिक पद्धतीने दूध नाही काढलं जात, मशीनद्वारे दूध काढलं जातं. बिकॉज ऑफ खूप गाई असल्यामुळे. लॉक. ओके, लेट्स स्टार्ट. चारी थानाला 4 लावले जातात. अरे ते एअर असतं का त्याच्यामध्ये, आपल्या पण पकडून घेत आहे ना. आता दूध दिसतंय का आपल्याला येईल ना. आलं. तुम्ही दूध बघू शकता. पहिलं पारंपरिक पद्धतीने काढलं जायचं, पण आता गाई जास्त असल्यामुळे दूध कृत्रिम पद्धतीने काढलं जातं. किती लिटर दूध देते गाय? 12 लिटर एका टायमाला, म्हणजे 24 लिटर दिवसाचं. करायला सेपरेट फोन आहे. केस विचारतो का त्याची? लय लाड चालू असते रे त्याचा. तर अशा रीतीने या वासराला दूध पाजण्यासाठी त्याचं दूध भरलं जाते. खाली सांडतंय रे. किती लिटर दूध पाजायचं त्याला दिवसाला? 8 लिटर. 8 लिटर दूध फक्त या वासरासाठी. चिमूसाठी चिमू. पाच त्याला दूध. हे खुश झाला. चल तू दूध पी, तोपर्यंत आम्ही दुसऱ्या गाईचं दूध काढून आलो. म्हणजे वेळ झाले, दूध नाही काढलं तर आपल्या पण दूध गळतं का असं खाली? आपल्या पण दूध गळतं हिचं. म्हणजे पाना घातलंय ना. मिशन चालू करे. लाव. असेच काही व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.